चला गाईस, तर आम्ही आलेलो गावाला आणि ना गावाला इथं आमची पहिले भाजी सर्जा बघा एवढं वळवली की नाही म्हणत कसं आहे. सर्जा तिकडे एक राजा आणि हा त्यांचा जोडा. इथं कोण आहे, इथं कोणाचं नाव आहे थांबा पॉज करून दाखवतो आम्हाला. सर्जा तर राजा आणि इथं जय श्रीराम आणि इथं आमचा असला गाड्या. या गाड्यावर ना चढता पण येतो. जर तुम्हाला बघायचं असेल ना कसं चढतात कसं चढतात कसं नाही चढत तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. मग इथे ना खाली उतरायला लागणार. इथे पण आहेत आमची बैल चांगलीच आहे. तर मला खाली उतरायला लागणार नाही. उतरले आता मी गाड्यावर चढूयात आपण. गाड्याला पहिली उठू लावली का बघू बे. तिकडली हां तिकडल्याला मोठी लावली इकडल्याला छोटी लावली. आता काय करायचं पहिले इथे ना पाय द्यायचा आणि मग इथे धरायचं पाय देऊन सोडायचं आणि चढून बघा. ही आमची गाडी. आमचा गाडा इथं आमचा. आतमध्ये म्हशी आहेत. इकडनं गेलं की म्हशी दिसतात. इकडनं पूर्ण गाडा आणि गाड्याच्या वरती असं मोठंसं लांब फुलाचं झाड आहे. पण हे पहिल्यांदा आहे ना उद्या आहे ना आम्ही नाही इकडनं या हा जो एरिया आहे ना तो गावाचा आहे आणि आमचं कुत्रं बंडू इथून आहे ना बघा वरतून आहे ना इथून पाणी आणतो आम्ही. तिथं नदी इथून येणार. इथून असं घेऊन इथं पाण्याने या दोघांना धुणार. सगळ्यांना आम्ही नेतो कारण आहे ना सगळ्यांना नेलं ना या बैलांना धुता येतं. आणि इथं आतमध्ये आमचे बाबा आहेत ना म्हणजे हा ऑब्विसली पहिला आमचा गोठा होता आता पण आमचाच आहे. पण ते बाबा आहेत ना आमचे त्यांनी विकत घेतला आहे त्यांच्या बैलांसाठी गुरांसाठी. नाही तर वरती पहिला करायला नव्हता ना मग ते कुठंसुद्धा लावतात म्हणजे कुठंसुद्धा लावायचे. इथं काय लावायचे असे पसरून लावायचे आणि आमच्या म्हशी गायांना यायला जागाच नाही राहायची. मला माझ्या आत्या हिरोईन बोलतात. पहिलं मला ना इथं बसू देत. मला खूपच म्हणजे आळस येतं उभा राहायला. बसायचं नाही बसायचं आपलं चांगलंच असतं ते सगळं आणतात. ही माझी प्यारीशी बैल आहेत काहीच. मी काय करू मला ही बैल आहेत ना ही एवढीच मला महत्त्वाची आहेत. मी गावाला आले ना की पहिलं इथं सुटायचं म्हणजे ही सगळी 1-2 आतमध्ये म्हशात आणि एक पारडू आहे त्याला आम्ही सांभाळतो आम्ही पहिले म्हणजे तुम्हाला सांगते बरोबर. आम्ही पहिले आहेत ना इथेच राहायचो पण काय झालं आम्हाला प्रॉब्लेम्स झाले इथे राहायला. इथं पाणी नाही कधी पाणी तर येत पण नाही. अक्षरशः जमीन खोदून पाणी घ्यायला लागतं. तिथे काहीतरी बायकांचा वाद चालू आहे. इकडे माझी ब्लॉग चालू आहे. बघा हे बघा मी तुम्हाला नीट दाखवते. एक सेकंड. डिप्रेशनमध्ये गेले का नाही. हा आहे ना बघा हा राजा आहे आणि हा सर्जा आहे. सर्जा म्हणलं ना की हा बोलतो सर्जा. काहीतरी मुवमेंट येते ह्याची. राजा अशी मुवमेंट येते ह्याची म्हणजे. आणि हे बाबा आहेत ना ते सांभाळतात आमचेच आहेत पण ते सांभाळतात कारण आहे ना हां ते सांभाळतात कारण आम्ही इथे नसतो आणि म्हणजे कोण लक्ष देणार. आम्ही ह्यांना इथेच सोडून गेलं तर बिचारे भुकेनं तडपून मरतील. आतमधल्या पण गाया वगैरे मरतील. ते भुकेसाठी तडफड करतील आणि इथे काही
खायला नसतं. त्यामुळं आम्ही सांगितलं यांना की प्लीज तुम्ही आमच्या गायांचं बैलांचं लक्ष ठेवता का, आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण प्लीज तुम्ही ठेवता का. तर ते म्हणले हां मी ठेवतो, तुम्हाला फक्त नको आम्हाला पैसे. मला यांना आहे ना गाय गुरं खूप आवडतात. आणि अशा मौसममध्ये छापायला किती छान वाटतं. 5:30 वाजता गाई एवढं छान वाटते म्हणजे मला की पहिलेच्या काळी कसं होतं की आपल्या म्हणजे काही लोक पुण्यात जायची मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे वगैरे. इथं आहे ना, इथे एक पहिली 5वीपर्यंत शाळा आहे, कारण इथे एवढं व्यवस्थापन नाही आहे ना, म्हणून 5वीपर्यंत शाळा आहे. आणि पुढे येत ना लांब जायला लागतं, त्यामुळं शाळा लांब असते. मग त्यांचं पाय मुलींचे दुखतात खूप. आमच्या गावाला पहिला असंच होतं, आम्ही शिकून मोठं झालो. मग नंतर ना आम्ही इथं गाया ढवाळं आहेत ना, गाया ढवाळं आणि असले बैल सांभाळायला लागलो. पण आमचा आहे ना एक नियम होता, तो म्हणजे कुठला माहिती का, मी गाया